वेलकम फ्रेंड्स, अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत मूग पकोडे. तर बघताय तुम्ही, हे मी फ्रेश मूग घेतलेले आहेत. छान याला मोड आलेले आहेत, बघताय तुम्ही. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. बघत राहा अकूज किचन. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपल्याला या मुगाला बारीक याची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. सोबत आपण त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि अद्रक हे पण त्यात आपल्याला टाकायचं आहे. तर चला आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता हे मूग ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मिक्सरच्या भांड्यात मूग घेतलेत. आता आपण जे मिरची ते घेतलं होतं, लसूण अद्रक, त्याला मी आता बारीक केलेलं आहे, म्हणजे ते छान ग्रँड होतं. सोबत आपण थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, ती पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. तर मी आता हे सगळं ह्याच्यात टाकून घेतो. बघत राहा अकूज किचन. कोथिंबीर पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया. आता ह्याला छान बारीक आपण करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी मिक्सरमधनं त्याला बारीक केलेलं आहे. जास्तही बारीक करायचं नाही आपल्याला, असं मध्यम ठेवायचं आहे. वा, छान. तर आता हे आपण सगळं बॅटन आपण एका बाउलमध्ये आता काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपण मिक्सरच्या भांड्यातनं हे बॅटन या बाउलमध्ये काढलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ हे घालून घेऊ. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ, ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर बाकीचे मसाले आपण नंतर ॲड करूया. हे आहे जिरं, ओवा आणि मिरे यांची याला आपण बारीक पिसून घेतलेलं आहे, हे टाकून घेऊया. ह्याने छान चव येते त्याला. त्याच्यानंतर धना पावडर, त्याच्यानंतर थोडी हळद आणि थोडं तिखट थोडंच टाकायचं आहे. जर आपल्याला लागत असेल तर घेऊ शकतो, कारण की आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे. आणि मीठ चवीपुरतं, हे कमी जास्त करू शकतो आपण. आता ह्याला छानपैकी आता मळून घेऊया. बघताय फ्रेंड्स, आपलं पकोड्याचं बॅटन जे आहे ते आता व्यवस्थित मी भिजवलेलं आहे. तर ह्याला आपण आता 10 मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया, आणि नंतर मग आपण आपले पकोडे तळायला सुरुवात करूया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स की आपण कढई तापायला ठेवलेली आहे. तेलही आहे त्यात. ही आमची पारंपरिक 100 वर्ष जुनी कढई आहे, माझ्या आजीच्या काळातली. तर आता तेल तापलेलं आहे. आपण आता एक बघू, एक पकोडा सोडून. हां, तेल तापलेलं आहे आणि आपला पकोडा छान तळायला आता सुरुवात झालेली आहे. एकदा नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे, सगळ्यांना आवडेल घरातल्या. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय तुम्ही, मी अशी बॉल करून घेतलीत त्याची आता या पिठाची, आणि ते बॉल मी तळतोय. खूप छान झालेले आहेत आपले पकोडे. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल रेसिपी घरातल्या. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय तुम्ही, फायनली आपले मुगाचे पकोडे रेडी टू ईट. खूप छान रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल घरातल्या. दही किंवा आपलं दह्यासोबत किंवा शेजवान सॉससोबत हे पकोडे खूप छान लागतात. तर आपण नक्की याचा आस्वाद आता आपल्याला घ्यायचा आहे. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया.
खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.